बातमी धाराशिवमधून. धाराशिवच्या मांजरा नदीला पूर आलेला आहे. अनेकांचे संसार हे पाण्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत सुद्धा झाले. पांढरवाडी गावाचं पुनर्वसन करा अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पांढरेवाडी येथील शेतकरी क्षेत्रभोज हुंबे यांच्या घरात मांजरा नदीचं पाणी शिरलं. घर संसार भिजलेला आहे. पत्र्याचं शेड पडलंय. आमच्या पांढरवाडी गावाचं पुनर्वसन करा अशी मागणी देखील यावेळेस त्यांनी जय महाराष्ट्र सोबत बोलताना केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय सावळे पाटील यांनी. पाहूया. आपण धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पांढरेवाडी परिसरामध्ये आहोत. खरं तर तुम्ही बघू शकता, हा जो आहे ना मांजरा नदीचा परिसर आहे. खरं तर मांजरा नदीचं पाणी आहे ना ते शेतामध्ये शिरलेलं आपल्याला बघायला मिळतंय. खरं तर जो बंद झालेला पाऊस आहे तो पुन्हा एकदा रात्रीपासून धाराशिव जिल्ह्यात पाऊस सुरू झालाय. त्यामुळे पुन्हा एकदा मांजरा नदीचं पाणी ते शेतात शिरलंय. त्या ठिकाणी आपण बघू शकतो की छत्रभुज हुंबे यांच्या गोट्यात देखील पाणी शिरलंय. ज्या वस्तू आहेत त्या अस्ताव्यस्त पडलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या लोखंडी वस्तू त्याच राहिल्यात, बाकीच्या काही वस्तू देखील वाहून गेल्यात. परत आपण त्यांच्या घरामध्ये देखील जाणार आहे. आपण बघू शकतो की इथला पत्रा जो आहे तो पत्रा देखील निघून पडलाय पावसामुळे. इतकंच नाही तर घरात अतिशय वाईट अवस्था आपल्याला बघायला मिळते. चिखल आहे पूर्णपणे घरात साचलेला. घराचा दरवाजा देखील निघत नाही, इतकी वाईट अवस्था इथं झाली आहे. घरातले कपडे आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. खरं तर माझे पाय जे आहेत ना ते घसरत आहेत. मला आज चालता देखील नीट येत नाहीये. इथं तुम्ही बघू शकता की रॅक आहे, इथं पलंग आहे, इथं सगळ्या वस्तू घरातल्या अस्ताव्यस्त पडल्यात. काही ठिकाणी इथं फ्रीज देखील आहे. म्हणजे ही सगळी घर संसारातल्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या भिजलेल्या आपल्याला इथं बघायला मिळत आहे. अचानक पाणी आल्यामुळे आम्हाला काही सुधारलं नाही. त्याच्यामुळे जे काय जे थोडं फार काढे बाकी सगळं सामान वाहून गेलं. हा, काय सांगाल सरकारला? सरकारला काय सांगा, याची सोय भरपाई देणे आणि गावाचं पुनर्वसन करणे ही मागणी आमची. काय मागणी नेमकी गावाची? कसं पाणी येतंय गावात नेमकं? सतत म्हणजे 2016-17 पासून असंच पाणी येते दरवर्षी आणि इतकं नुकसान होते. शेतीचं तर भरपूर नुकसान होते आणि गावात सुद्धा पाणी शिरण्याची भीती आहे आणि शिरलंय बी. आता सध्या बी तुम्ही परिस्थिती बघू शकता. आता सध्या तर पाऊस चालू आहे आणि 2016-17 आम्ही प्रशासनाला प्रस्ताव दिलता की आमचं पुनर्वसन करण्यात यावं, तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. इथल्या गावकऱ्यांकडून पांढरेवाडीचं कायमस्वरूपी पुनर्वसन व्हावं अशी मागणी देखील करण्यात येते. खरं तर छत्रभुज हुंबे यांचा संसार उघड्यावरती आलाय. त्यांच्या घरात पाणी शिरलंय. पावसाची ही विदारक परिस्थिती आहे. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, पांढरेवाडी.